तर नमस्कार मंडळी. म्हणलं होतं ना वापस येणार, आलो भाई वापस. करण भाऊ म्हणलेलं आपल्याला ब्लॉगमध्ये यायचं आहे, त्यांना पण घेतलं. परत काय काठीमध्ये आलता आपण चालत चाललेला. परत पाहुणा आलता न्यायला. पाहुण्याला एक किस्सा सांगितला. येताना एका फोर व्हीलरवाल्याने रस्ता विचारलेला मला. त्यांना म्हणलं मला वाऱ्याला जायचं आहे, धामणगावला सोडताव का? ती म्हणले सोडतो. असंही ती बोलणं चालू होतं. पाहुणं म्हणाल बघा आमच्या गावचा डोंगर बिंगर, देवाचं मंदिर, काय ना असं अशी चर्चा केली. त्यांच्या घरी गेला, जेवला. परत काय तिकीट काढलं. तिकीट आमच्या दोघाचं होतं बार्शीपर्यंत ₹102. त्यातला वरचा ₹2 द्यावंच लागतात. परत काय बार्शीत आलाव चाललेला. मित्राचा वाढदिवस होता आपल्या. मित्र म्हणला तुम्हाला एका फेमस ठिकाणी नेतो. बरं म्हणलं हा नडूभाऊ मी मुंडे भाऊ त्यांचा बड्डे होता. मग काय चालला ही शुभम भैया कसं काय मंडळी चाललेला आम्ही. मग काय आद्या पण आलता. परत म्हणलं तेल टाकून जावं. तेव्हा ती आपलं पलीकडं आहे का, ते आपलं पहिलं प्रेम आहे बघा, नाद करू नका. परत काय मुंड्या तेल टाकायला पैसे देत ना मंड्याला. शेवटी दिलंच त्यानं पैसे. आद्यानं पण टाकलं तेल. चाललेला परत आला आम्ही. बघून तर वाटलं असेल तुम्हाला आलाव. आम्ही आलता हॉटेल तिरंगावर. म्हणून आपल्या दोस्ताचा वाढदिवस करायचा होता. आम्ही मालकाची वाट बघत बसलेला. परत काय मालक आलं की कटिंग बिटिंग केला. बाकी खुश आहे तो मालक पण. सगळ्या पोरात ही मिसळतात. खूप भारी वाटतं असं बघून. सर्वांना आपलं मानतात. त्यांच्या इथलं जेवण पण भारी असते. परत काय केक ही ती बघायला लाव, खायला लाव. यानं जिंदगीत कधी घरी हँडरेटीला तोंड पुसला असं इथं आल्यावर टिश्यू मागतोय. त्यानं तोंड पुसतंय. आता काय करायचं. मग काय हे साहेब आहेत ते मुंडे साहेब नमस्कार करतात. परत आली आपली ताटं बघून असं वाटलेलं कधी भाकरी घ्यावी, मोडावी, खावी. आगा लय भारी जेवण होता. त्यानं मागवलेलं आपल्याला फिश मच्छी थाळी लयच भारी होती. मग काय मंडळी जेवण तर लय भारीच होतं. काय आता आपण भेटून आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथवर ब्लॉग बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल तिरंगा. जय महाराष्ट्र.